नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी मी आणली आहे. आणि मित्रांनो, ही जी अपडेट आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जागेच्या संदर्भात ही अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, 2022ची जी शिक्षक भरती झालेली आहे, त्या संदर्भामध्ये काही जागा रिक्त राहिल्या होत्या आणि त्या जागेसंदर्भात एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर मित्रांनो, ही अपडेट सविस्तर पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ किंवा अपडेट या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2022ची जी भरती झालेली आहे, त्या भरतीमध्ये अनेक जे आपले सर्वसाधारण पदे आहेत ती भरली गेली होती. ठीक आहे. आणि ती पदे भरल्याच्या नंतर जे समांतर आरक्षणाची जी पदे आहेत, ती काही पदे रिक्त राहिली होती. याचं कारण काय? कारण की ते उमेदवार जे आहे ते मिळाले नव्हते. ठीक आहे. जसं प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो, अनाथ असो, माजी सैनिक असो, यासारखी जी पदं आहे, तर ती कॅन्डिडेट मिळाले नसल्याने ती पदे रिक्त राहिली होती. मग त्या पदांचं काय करण्यात आलं? ती पदे सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट करण्यात आली, रूपांतरित करण्यात आली. आणि रूपांतरित केल्याच्या नंतर त्याच्यासाठी उमेदवार शोधून जे वेटिंग लिस्टमधील जे उमेदवार आहे त्यांना गुणानुक्रमे जे काही मार्क्स आहे त्याच्यानुसार त्यांची निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे. परंतु मित्रांनो, एक समांतर आरक्षण असं होतं की ते जे सर्वसाधारणमध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस आहे, तर ते जे आरक्षण आहे ते सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं नव्हतं आणि ते आरक्षण होतं माजी सैनिक. ठीक आहे. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की माजी सैनिकासाठी 10% जागा रिक्त ठेवल्या जातात आणि प्रत्येक कास्टमधून ह्या 10% ज्या जागा आहे ते रिक्त ठेवल्या होत्या. आणि ह्या ज्या जागा आहे त्यासाठी खूप कमी उमेदवार मिळाले आहे. म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी जी पदे आहे ती रिक्त राहिलेली होती. परंतु झालं काय मित्रांनो की ही जी रिक्त राहिलेली पदे आहे ती सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट करण्यात आलेली नाही. मग हे जी रिक्त राहिलेली पदे आहे यासाठी अनेक उमेदवारांनी जे आहे निवेदनं द्यायला सुरुवात केली. आणि हे निवेदनं दिल्यानंतर हे जे आहे हा जो म्हणजे बाब आहे तर ती कोर्टामध्ये गेली. ठीक आहे. मग काही दिवसानंतर कोर्टाचं एक जजमेंट आलं आणि तो कोर्टाने काय सांगितलं की ही जी भरती आहे तर ते जे म्हणजे माजी सैनिकांचे 10% जी पदं आहे, तर ही जी पदे आहे ती जे वेटिंग लिस्टमधील उमेदवार आहे त्यांच्यामधून गुणानुक्रमानुसार भरली पाहिजे. विशेष म्हणजे जे काही याचिकाकर्ते आहे त्यांना सर्व अगोदर प्राधान्यक्रम दिला पाहिजे. आणि ही पदे भरताना बाकी जे माजी सैनिकासोबतच जे काही बाकीचे आरक्षण आहे, समांतर आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन, इतर स्पोर्ट्समन जे आहे त्यांची जर जागा रिक्त असेल त्यांचं सुद्धा सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून त्यांना जे वेटिंग लिस्टमधील उमेदवार आहे त्यांना घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, जर कोणतीही अडचण नसेल तर. ठीक आहे. मग याचा विचार करून जो आपलं गव्हर्नमेंट आहे त्या शासनाने यावर कार्यवाही करण्यास सुरुवात केली. शासनाने कारवाई करण्यासाठी पहिला मुद्दा टाकला तो म्हणजे ह्या ज्या रिक्त जागा आहे त्या सर्व रिक्त जागा माजी सैनिकाच्या त्या सर्वच्या सर्व ज्या आहे ते शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्यात यावा, असा पहिला मुद्दा टाकला कार्यवाही करण्यासाठी. ज्या रिक्त जागा होत्या त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्यात याव्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पात्र, गैरहजर आणि जे रुजू न झालेले उमेदवार आहे त्यांच्या जे जागा रिक्त आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी गुणवत्तेनुसार त्या जागा भरल्या जाव्यात. जे काही उमेदवार आहे गुणानुक्रमानुसार तशा याच्यानुसार. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आहे की जो 2022च्या शिक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये SC-BC साठी स्वतंत्र प्रवर्ग दिलेला नव्हता, आरक्षण दिलेलं नव्हतं, त्यांच्यासाठी जागा नव्हत्या. परंतु जो दुसरा टप्पा होणार होता शिक्षक भरतीचा त्याच्यामध्ये SC-BC साठी जागा राखीव ठेवायच्या होत्या, त्यांना आरक्षण मिळालं होतं. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय तर आरक्षणामध्ये बदल झाल्यानंतर त्या जागा ज्या आहे त्याच्या जागेमध्ये सुद्धा बदल होणार होता. तर हे सुद्धा इथे अडचण निर्माण झालेली होती. ठीक आहे. ही भरती अडकण्यात कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या त्या आपण बघूया. अडचण पहिली कोणती तर बघा, जो पहिला टप्पा आहे तर पहिला टप्पा 2022-23च्या ज्या संच मान्यता आहे त्याच्यानुसार करण्यात आला होता, त्याच्यानुसार जागा वाटप झाले होते. ठीक आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यात जेव्हा झाला त्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळी जे संच मान्यता आहे
त्या संच मान्यतेमध्ये बदल झालेला होता. म्हणजे जी काही पटसंख्या आहे त्या पटसंख्येमध्ये घट झाल्यामुळे काही पदांची संख्या जी आहे कमी झाली होती. मग अशा वेळी सुद्धा ही भरती करणे अजून अडचणी झाली होती. त्याच्यानंतर आपण आधीच बोलल्याप्रमाणे जो पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये SCBCला आरक्षण नव्हतं. मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये SCBCला आरक्षण असल्यामुळे तिथे सुद्धा जागेचं वाटप योग्य करणं ते महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा हा जो मुद्दा आहे तो सुद्धा अडचणीचा ठरला होता. आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आहे की माजी सैनिक जो कल्याण विभाग आहे, माजी सैनिक कल्याण विभाग, या विभागाने काय म्हटलं होतं की माजी सैनिकांच्या ज्या रिक्त जागा आहे 10% त्या राखून ठेवण्यात याव्या, कोणालाही देण्यात येऊ नये. त्याच्यामुळे शासनाची इथे फसगत झाली होती की माजी सैनिक कल्याण विभागाने असा जो मुद्दा आहे तो टाकल्यामुळे ही जागा भरता येत नव्हती. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आत्तापर्यंत भरती सुरू होती माजी सैनिकांच्या ज्या जागा रिक्त होत्या ती जी भरती आहे 2022ची भरती पहिल्या टप्प्यातल्या जागा रिक्त होत्या आणि या जागा आपल्याला दुसऱ्या टप्प्यात भरण्यात याव्या अशी सुद्धा कारवाई करण्यात आली होती. परंतु आता मित्रांनो, आता या ठिकाणी 2025ची टेट परीक्षा सुद्धा झालेली आहे आणि यावर्षी शिक्षक भरती 2025साठी जाहिराती येणं सुद्धा सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे 2025ची भरती होत असताना 2022च्या भरतीतील जागा भरणे योग्य होणार नाही. त्याच्यामुळे 2022चे भरतीमध्ये जे काही मार्क्स असतील ते मार्क्स या 2025च्या भरतीमध्ये आपल्याला चालणार नाही. तर नव्याने जी आपली परीक्षा दिलेली आहे 2025मध्ये त्या परीक्षेनुसारच आपल्याला गुणवत्ता यादीनुसार आपला क्रमांक या भरतीमध्ये लागणार आहे. तर ह्या ज्या जुन्या जागा आहेत तर मित्रांनो 2022च्या भरतीतील मुलांनाही मिळणार नाही आणि 2025मध्ये जी काही भरती होत आहे त्यांना सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच काय मित्रांनो, ना तुला नाही मला अशा प्रकारची इथे या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे. तुझं नाही तर माझं नाही अशा प्रकारची एक बाब या ठिकाणी लक्षात येत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी उमेदवारांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. उमेदवार एक एक पोस्टसाठी किती मेहनत करत आहे हे आपल्याला माहीत आहे. 2022च्या भरतीमध्ये जे काही वेटिंगमध्ये उमेदवार होते त्यांना जर या जागा मिळाल्या असत्या तर खूप साऱ्या मुलांचं भविष्य अतिशय उज्ज्वल झालं असतं. खूप साऱ्या जागा रिक्त आहे कारण प्रत्येक कास्टमधील जे काही समांतर आरक्षणातील मुलं आहेत त्यांच्यासाठी अतिशय ही महत्त्वाची बाब होती जे की त्यांच्या भविष्य ठरवणार होती. जर मित्रांनो, माजी सैनिकांसाठी खूप मोठं आरक्षण आहे, 10% म्हणजे खूप जास्त जागा आहे. ठीक आहे. तर इतक्या साऱ्या जागा जर त्यांना आल्या असत्या तर खूप सारं वेटिंग जे आहे अजून खाली आलं, वेटिंग लिस्ट जे आहे मुलं आहे लागले असते आणि त्याच्यामुळे जे मेरिट आहे अजून खाली आलं असतं. ठीक आहे. म्हणजेच काय तर बघा, अशा प्रकारे सरकार जे आहे योग्य निर्णय न घेतल्यामुळे असं मुलांचं नुकसान होतं. ठीक आहे. तर या जागा निदान 2025च्या भरतीमध्ये सुद्धा यायला पाहिजे होत्या, परंतु बघूया या ठिकाणी काय होतं ते. तर नक्कीच अतिशय खेदजनक ही बातमी आहे. तर मुलांनो, ही जी अपडेट आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमचे विचार आम्हाला कळू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.